नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल। मी वर्षा, आरोग्य स्पेशल रेसिपीज अँड ब्लॉग या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आणि त्या अगोदर सर्वांची मी माफी मागते, कारण की 8 ते 10 दिवस झाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नाहीत। याचं कारण आहे की माझा आवाज बसला होता, सर्दी झाली होती, आणि की वातावरण चेंज झालेलं आहे आणि सगळीकडेच ना सर्दी, खोकला, ताप असं वातावरण आहे। त्याच्यामुळे मला पण झालं होतं आणि घसा बसला होता, त्याच्यामुळे आवाज क्लिअर येत नव्हता। जवळजवळ 8 ते 10 दिवस झालं। आता आवाज ओके झालेला आहे। म्हटलं चला रेसिपी शूट करूयात आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावेत। तर काही पदार्थांना हिवाळ्यामध्ये खायला छान लागतात किंवा सीझन वाईज आपण पदार्थ खातो, पण पाहुणे वगैरे आले किंवा असं सहज एकदम मस्त स्पेशल डिश बनवायची असेल किंवा एकदम खट्टा मिठा गोड एकदम सगळे जर चव त्याच्यामध्ये जर मिक्स हवे असतील आणि ती गोष्ट खायची असेल तर म्हटलं जरा भन्नाट असे ना आपण वडे बनवूया, तेही दही वडे। तर एकदम सोपी पद्धत आहे आणि झटकीपट नाही, पण डाळ अगोदर भिजवू घालावं लागेल। 2 ते 3 तास डाळ भिजत घालायची उडदाची, आणि घरी बनवलेली डाळ होती त्याच्यामुळे याच्यावरचं थोडंसं काळ टर्फल आहे, सो ते निघलं नव्हतं, पण काहीच हरकत नाही। 3 तास मस्त अशी डाळ भिजवून द्यायची आहे। भिजवलीच नंतर स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची। 2-3 पाण्याने धुवून घेतल्याच्या नंतर मिक्सरला वाटून घ्यायचे आहे। मिक्सरला वाटताना थोडंसं 2-3 चमचे पाणी टाकत आपल्या वाटण याचं काढून घ्यायचं आहे, जेणेकरून ना मस्त आपलं पीठ वाटलं जाईल आणि डाळ राहणार नाही। मिक्स करत आपल्याला पीठ वाटून घ्यायचं आहे। सो आता या ठिकाणी पीठ वाटून घेतलेलं आहे। मोठ्या बाउलमध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये सगळं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि जवळजवळ 5 ते 6 मिनिटं एक डायरेक्शनने पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामधली हवा बाहेर निघून जाईल आणि आपले वडे एकदम तळण्यासाठी तयार होतात। आता पीठ तयार झालं हे कसं ओळखायचं? तर वाटीमध्ये पाणी घ्यायचं, थोडंसं पीठ घ्यायचं, ते पाण्यामध्ये टाकायचं, पटकन लगेच वरी आलं की आपलं पीठ तयार आहे वड्यासाठी समजून जायचं। मस्तपैकी पीठ फेटेपर्यंत कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं होतं। तेल गरम झालं की हाय टू लो मिडियम फ्लेमवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। वड्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देऊ शकता, शक्यतो गोलच असे मस्तपैकी वडे तळून घ्यायचे आहेत। तळून घेतल्याच्या नंतर आपल्याला थंड पाण्यामध्ये सोक करायला ठेवायचे आहेत। 5-7 मिनिटं लागतात तळण्यासाठी वडे। हाय टू लो मिडियम फ्लेमवर मस्त असे आपल्याला गोल्डन म्हणजे कसं लालसर रंगाचे होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि सगळे वडे तळून झाल्याच्या नंतर एका साईडला ठेवायचे आहेत। आता सगळे वडे तळून झाले होते आणि एका पातेल्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये थोडासा बर्फ सुद्धा टाकू शकता, फक्त थंड पाणी असायला हवं। त्याच्यामध्ये वडे टाकायचे, फक्त डीप करायचे आणि काढून घ्यायचे। त्याच्यामध्ये थोडंसं नमक टाकून घेतलेलं आहे मी या ठिकाणी, जेणेकरून नमकचं पाणी असेल तर वडे जेव्हा आपण त्याच्यामध्ये बुडवू तेव्हा म्हणजे कसं त्याला चव लागेल, जेव्हा आपण दह्यामध्ये टाकू तेव्हा। तर चिकटलेली वडे होती ते एकदम सुट्टे सुट्टे करून घेतले, त्याच्यामध्ये असे डीप करून घ्यायचे आणि अलगद हाताने आपल्या त्यातलं पाणी काढायचं आहे पिळून थोडक्यामध्ये आणि एका डिशमध्ये साईडला ठेवून द्यायचे आहेत। आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार दही घेऊ शकता। या ठिकाणी मी जवळजवळ 300 ते 400 ग्रॅम दही घेतलेलं आहे। त्याला मस्त अशी फेटून घ्यायचं आहे अगोदर, जेणेकरून त्याच्यातले गुठळ्या राहण्यात घट्ट दही असते, त्याच्यामुळं फेटल्याच्या नंतर त्याच्यामध्ये वडे टाकून मिक्स करायचं आहे। आता डिशमध्ये डेकोरेशन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता, पण सिंपल आहे। एक मोठी अशी प्लेट घेतलेली, जेणेकरून सगळे वडे त्याच्यामध्ये बसतील, सर्व करण्यासाठी छान दिसतं आणि डेकोरेशन करायला सुद्धा छान दिसतं। वडे टाकले, दही त्याच्यावर टाकून घेतलं। आता याच्यावर पुदिन्याची चटणी टाकून घ्यायची। पुदिन्याची चटणी कशी करायची याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत अगोदर शेअर केलेला आहे। खट्टा मिठा पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे जे आपले पाणीपुरीला गोड पाणी यूज करतो ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। आणि जिरा पावडर, चाट मसाला, नॉर्मल नमक आणि या ठिकाणी लाल मिरची पावडर थोडीशी मी टाकून घेतलेले। शेव किंवा मग डाळिंब तुम्ही या ठिकाणी टाकू शकता। शेव आणि डाळिंब घरामध्ये अवेलेबल नव्हतं म्हणून नॉर्मल थोड्याशा गोष्टी टाकून घेतल्यात। तर बघूया आरोहीचं रिएक्शन कसं आहे। कसं झाला वडा? मस्त आरो काही बोलू शकत नाही, इतका भारी झालेला आहे। सो तुम्ही सुद्धा ट्राय करा। लाईक, शेअर, सबस्क्राईब। बाय बाय।